बाबाकडे समस्या काही मिळेल का मला उपाय त्याच्यावरती? बाबांना मी खूप जवळून ओळखतो. तू जाऊन आले त्या बाबाकडे? हो ठीक आहे, मग मला पण घेऊन चल ना मग त्या बाबाजवळ. ठीक आहे, आपण जाऊया. प्रणाम बाबा. ओम नमः शिवाय. बालका बसा बसा. ज्या काही समस्या असतील बालकांनो ते आपण दूर करून टाकू. माझे नाव आहे बाबा घराघर. सर्वांचे काम करतो मी बराबर. काय समस्या आहे महाराज? आम्ही खूप अडचणीत आहोत. बोल नादान बालका. एक कॉल तुझा प्रॉब्लेम सॉल्व. आम्ही दोघं आमच्या वेगवेगळ्या अडचणी घेऊन तुमच्या चरणी आलोय. तुमच्या सर्व अडचणी दूर करून देईल. ओके महाराज, मला असं वाटतं तुम्हाला कुठे बघितल्यासारखं वाटतंय, पण कुठे बघितलंय ते माझ्या लक्षात नाही येत आहे. असू दे बालका. तुला माहिती आहे आम्ही हिवाळ्यामध्ये काश्मीरच्या बर्फामध्ये तपस्या करतो, उन्हाळ्यामध्ये तपस्या करतो आणि पावसाळ्यामध्ये मुंबईच्या समुद्रामध्ये तपस्या करतो. आम्ही काही साधे सुधे मानणार नाही. बापरे महाराज, तुमची तपस्या तर खूप कठीण आहे. आमच्याकडून काही कार्य जात नाही. महाराज, तुम्हाला काही दक्षिणा वगैरे द्यावी लागेल का आमचं काम करून घेण्याची? भूम भूम. ओम नमः शिवाय. बालका, जर ह्या सर्व काही समस्या सोडायच्या असतील तर उद्या आमच्या मठात या आणि समक्ष भेट द्या. तुमच्या ज्या काही समस्या असतील मी दूर करून देईन. धन्यवाद महाराज. हो, त्या समस्याचं जे आलंय त्याचा इलाज माझ्याकडे आहे. भाऊ चांगलं भाऊ. मग चला मग माझ्यासोबत. आता यांच्या समस्याचा हल तुम्हाला सॉल्व्ह करणार आहे. तुझा चक्कर काय आहे मला माहिती आहे. शेबत लांजीचा चक्कर आहे. फिल्टी पटवली वाटते तुला. फिल्टीनं धोका दिला तुले. हा, कोण आहे याच्यासोबत? बाबा मी आलो याच्यासोबत. हा, मग आम्ही सांगू तो उपाय करायचा. बर सांगा बाबा. समजले ना? हा आम्ही जे सांगणार तो उपाय करायचा. बर हा फिल्टीचा चक्कर आहे. बर फिल्टीच्या चक्रामध्ये हे पोट्ट एवढं झालाय वाटते. समजत नाही आहे. अरे बाळा, फिल्टी कळत नाही का? नाही ना. अरे मी तुला तेच तर सांगतोय. मग फिल्टी म्हणजे पोरगी. अरे तुम्ही पोरगीच्या पोट्टीच्या चक्रामध्ये पागल झालाय हे. हा, तुम्ही आजकालचे जे मुलं आहे ना जास्तीत जास्त पोरींच्या नादात लागता. हा, आता मी ते सर्व याचे भूत उतारतो काय आहे ते. तर का बाबा याचा उपाय काय याचा? उपाय ते आम्ही सांगू ते करायचा उपाय. सांगा उपाय. उपाय सांगू ना? ऍक्शन बोल. बाबाचा याच्यावर काही उपाय आहे का? हा आहे ना, उपाय आहे ना बाळा. याच्यावर उपाय आहे. काय उपाय याच्यावर? आता सध्याचा मी याला एक धागा देतो आहे आमच्याकडून. हा ह्या धाग्याच्या ना तात्पुरता आराम पडून आले. नंतर पुढच्या फिरेले येऊन आमच्याकडे दाखवून द्यायचा. याचा पूर्ण इलाज करतो मी. त्याचा समजला? पहिलं बंद होईन का? सर्व बंद होईल. जो काही चक्कर आहे त्याच्या मागचा तो पुरा बंद होऊन जाईल. पूर्ण चक्कर. बर समजले ना? बर बघ बाळा, पुढच्या चक्करला यायला घेऊन यायचं. हा मी याचा पूर्ण इलाज करून देईन. बर याला बांधून दे तुझ्या हाताने. हा, आता तुही न साली बाळा माझ्या हातात बेट्या. तसा लांजीच्या मागे पळतो. तुझी लांजी बी तुले बी आता पाहतो मी चांगला. माझ्या नजरनं पाहतो मी आता चांगला. माझे बी नाव गिली गिली घरा घरा बाबा नाही. समजलं ना? घरा घरा बाबा म्हणता. पहा पोरांनो, माझे नाम आहे बाबा घरा घरा आणि याचा इलाज करेन मी पुरा. चला या, तुम्ही या, येऊ शकता. लांजीचा चक्कर है.
लांजीच्या चक्रामध्ये पोरग पागल झालाय. काय होईल ह्या पोरांचा आजकालच्या? जो उठला तो पोरगीचा चक्कर, जो उठला तो पैशाचा चक्कर, जो उठला तो धनाचा चक्कर, कोणी फट्ट्याचा चक्कर. काय होईल आमच्या महाराज लोकांचं? काय